बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे सर लिखित रातवा, प्रकरण 50. शाळेत आलो. मुलं जय हिंद करीत उठली. पहिल्यांदा मी ते जय हिंद ऐकून बावरलोच. तशी जय हिंद करून घेण्याची सवय नव्हती ना. बसा बसा म्हटलं. मुलं बसली. शेंबडी, मेकडी, मळकट, कळकट, मातकट गांगरलेली मुलं आकसून बसली. 4 वर्ग असूनही ती एवढीशी खोली अर्धी अधिक रिकामीच. शाळेत सामान सुमान तसं फारसं नव्हतंच. एक खुर्ची, तीही एक पाय अर्धाच मोडलेली. मोळा मारला होता, तरीही ती डगमगत होती, म्हणून दोरीनं पाय बांधला होता. एक जुना टेबल, हल्लूडुलू करणारं, त्याचे मोळे सैल झाले होते. कोपऱ्यात नकाशाच्या 2 उरळ्या उभ्या करून ठेवल्या होत्या. 2 काळे फळे होते. एक खुंटीला अडकलेला चांगला होता, दुसरा थोडासा जुनाच. तो चूल जळणजुळण, तिथली पातेली वळकटी दिसू नयेत म्हणून त्यांना आडोसा म्हणून उभा केला होता. एक पाण्याची मातीची निरडलेली घागर, एक झारी आणि एक कान तुटकी बादली, एवढंच तिथं होतं. भिंतीवरचे तक्ते दुमडून लोंबत होते. शाळा आणि चूल एकाच ठिकाणी नांदत होती. फळा काढला की शाळेचं स्वयंपाकघर होई. फळा लावला की पोट तालुक्याची शाळा बने. मी मुलांकडं पाहिलं. वर्गवार मुलं कळावीत म्हणून पहिलीपासून उभी राहायला सांगितलं. मुलं लाजत, कुडतं खाली ओढत, फाटक्या ठिकाणी हात ठेवत संकोचत उभी राहिली. साऱ्या वर्गांना येथील ते धडे काढायला सांगितलं. मी एकेका वर्गाची पुस्तकं न्याहाळत राहिलो. नवा मास्तर आल्याचं गावात तराळणं साधवलं होतंच. कुणी बाया माणसं शेताकडं जाता जाता कसला मास्तर हाय म्हणत नजर शाळेकडं टाकत जात होती. कुणी म्हातारी माणसं देवाला पाया पडायचं निमित्त करून शाळेत डोकावत आणि मास्तर पोरग्यालाच हाय की असं म्हणत पायऱ्या उतरत. डोंगराला जनावरं चरायला न्यायचा रस्ता देवळासमोरून जात होता. इरली अंगावर घेऊन डोंगर उतरणीचा नाचना भांगलाला जायची वाटही तिथूनच होती. बाहेरच्या गावागावंड्याला जायला बाहेर पडायचं ते देवाच्या पाया पडूनच. इथूनच येणारी जाणारी माणसं कुतूहलानं शाळेच्या खिडकीतून चोरट्या नजरेनं आत पाहत आणि लईच कवळं पोरगं आहे की गा म्हणत चर्चा करीत निघून जात. या पहिल्याच दिवशी माणसं मला जोखत होती. मी माणसांचा अंदाज घेत होतो. सारं अंतर ठेवूनच चाललं होतं. बिचकतच एकमेकांची चाचपणी चालली होती. शाळा सुटायचा वकूत झाला होता. शाळेत घड्याळ नव्हतं. मला धड कापडं नव्हती तर घड्याळ कुठलं असेल. मी पोरांना विचारलं, शाळा कशी भरती? पोरं एकदम म्हणाली, शेणानं. चिखलानं गुरुजी? तसं नव्हे, म्हणजे केव्हा भरते? ढोरं सुटली की गुरुजी? मी थोडं वैतागून म्हणालो, तसं नव्हे, किती वाजता भरती? वाण्याच्या घड्याळात 11 वाजले की. वरच्या वर्गातील थोराड मुलं बोलली. पुढं म्हणाली, वाण्याच्या दुकानात घड्याळ आहे, त्यात बघून शाळा भरती बी आणि सुटती बी. मग वाण्याचं दुकान कुठे आहे? या इथं नांगऱ्याच्या घराजवळ गुरुजी. मग आता बघून या बरं किती वाजले ते. 5-10 पोरं एकदम सुसाट पळाली. थोड्या वेळातच धापा टाकीत परत आली आणि म्हणाली, 4:30 गुरुजी, 4:30. मी मुलांना परवाचा म्हणायला सांगितला. सारी उठून उभी राहिली. एकदम सगळीच म्हणायला लागली. सारा नुसता गलका उडाला. कुणाचं काही कळत नव्हतं. मी मोठ्यानं रूळ टेबलावर आपटला. तसा गलका एकदम शांत झाला.
मी टेवल्यावर आपटलेला हा पहिलाच रूळ होता. मास्तर की माझ्यात उतरू लागल्याचं ते चिन्ह होतं. आत्तापर्यंत मार खाण्यासाठी रूळ होता, आता मार देण्यासाठी माझ्या हातात होता तो. घन घन घंटा झाली. शाळेचा पहिला दिवस माझ्या आयुष्यात जमा झाला. या दिवसानं मला मास्तर केलं होतं. पोट तालुका मुख्याध्यापक बनवलं होतं. मागे मांजऱ्याला शाळा काढण्यासाठी निघालो होतो. वानरांना भिवून अर्ध्या वाटेवरनं परत फिरलो होतो. ही गोष्ट 7वी पास झालो तेव्हाची. दुसऱ्यांदा सोनुरल्याला मदत शाळा म्हणून सुरू करण्यासाठी बाडबिस्तरा घेऊन गेलो होतो. कशीबशी महिनाभर शाळा चालवली. तो डोंगरी मुलूख आणि दरोडेखोरांची भीती यामुळं, शिवाय 8वी पास झाल्या एवढ्याशा जीवाला गमेना म्हणून शाळा गुंडाळी आणि गावची वाट धरली. आता ही सरकारी नोकरी होती. बरेच टक्के टोनपे खाल्ले होते. SSC पास झाल्यानं थोडंसं शहाणपण गाठीला होतं. आता बे के बे हे सुरूच ठेवणं गरजेचं होतं. शाळेतील मुलांना सांगितलं, उद्या कपडे नीट स्वच्छ घालून यायचं, उजळणी काढून आणायची. आज गैरहजर असलेल्या मुलांना शाळेत बोलावलंय म्हणून घेऊन यायचं. शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगायचं मुलं पाठवा. उद्या कविता शिकवणार आहे मी, गोष्टी सांगणार आहे, शाळा चुकवायची नाही. मी देवा तुझे किती सुंदर आकाश ही कविता सर्वांनाच म्हणून दाखवली. माझ्याबरोबर म्हणायला लावली. मुलं उत्साहित झाली. शाळा सुटली. शाळा सुरू होती तेव्हा काही वाटलं नाही, पण शाळा रिकामी झाल्यावर ते रिकामपण खायला उठलं. मी एकटा उरलो. फळा बाजूला केला. पोटगीचं सामान नीट लावलं. गायकवाड गुरुजीची चटणी मिठाची लुटकी होतीच, जळण होतं. सारं साफसूफ केलं. नव्या संसाराची मांडामांड केली. चूल पेटवायला वेळ होता म्हणून पाय मोकळं करण्यासाठी देवळाच्या पुढल्या चौकडात आलो. खांबाला टेकून उभा राहिलो. डोंगर वाटांनी माणसं जनावरं घरच्या ओढीनं उतरू लागली होती. सांज झाली म्हणून शेत खाचरातलं काम थांबलं होतं. बाया माणसं, गडी माणसं घरच्या वाटेला लागली होती. सगळ्या परतीच्या वाटा देवळाजवळच येत होत्या. दिवसभर उघडलेला पाऊस डोंगरावरनं खाली सरकू लागला. पावसाची रिमझिम सुरू झाली. पावसात घावलेली भांगलणीची माणसं देवळाच्या आसऱ्याला येऊ लागली. माणसानं माणूस वाढलं. जो तो माझ्याकडे बघून आपसात कुजबुजत होता. कुजबुजता घोंगड्याची खोळ केलेला मध्यम वयाचा माणूस भिजकं घोंगडं झाडीत म्हणाला, कुठल्या गावचं पाहुण्या? भेडच गावचं. मी दचकतच बोललो, कुणाच्यात आलायचा? इथंच शाळेत. म्हणजे मास्तराकडं आलाय म्हणा की. हो तसंच. त्यांचं कोण तुम्ही? मुलगा? नाही. मग? मास्तर म्हणून आलोय. म्हणजे मास्तर म्हणून? होय. एवढ्या वयात? किती शिकलायचा? मॅट्रिक. म्हणजे कितवी म्हणायची? 7वी आणि पुढं 4 वर्ष. म्हणजे भारीच आहे की काम. दुसरा बोलला, रात्री तर आळणं साधिवलं ते तुम्हीच काही? होय. आणि पहिलं मास्तर गेले बदलून, ते त्यांच्याच जागी नेमलंय सरकारनं. सारी मला खाली वर न्याहाळू लागली. एकीकडं कौतुक होतं आणि दुसरीकडं हा एवढासा गडी कसा टिकणार अशी भावनाही डोळ्यात उभी होती. तरी एक जण म्हणालाच, कसं निभायचं का या गड्याला? दुसरा इरलवाला म्हणाला, सारं जमतंय आपोआप. जू खांद्यावर आलं की आऊत कसं वडायचं ते आपसूक कळतंय जनावराला. आपण तर माणसं, वरळं टाकीत जमलं आपोआप. तिसरा कौतुकानं बोलला, बघा कसं धाडस आहे. आम्हाला ह्या इथं धनगरवाड्यावर जायचं म्हणालं तर अंगावर काटा मारतो या. आणि ह्यो चिलमी एवढा गडी किती डोंगर ओलांडून आलाय बघा की.
चौथा म्हातारा म्हणाला, काय काळजी करू नका लेकरा, खुशाल राहा. काय नडलं आडलं तर आम्ही आहेच की. साळला जरा वळण लागेल असं कर म्हणजे झालं. पोटा पाण्याचं कसं? एक जण बोलला, हातानंच करणार. झॅक बघा लेख हो. पहिला म्हातारा साऱ्यांना म्हणाला. पाऊस थांबला तशी माणसं पांगली, झांजड पडायला लागली. परत मी एवढ्या मोठ्या देवळात एकटाच उरलो. शाळेत आलो, चिमणी लावली. शाळेत अंधूक का होईना उजेड पडला. चूल पेटवली, तांदूळ धुतलं, त्यात डाळ चटणी मीठ टाकलं आणि पातेलं चुलीवर ठेवलं. पेटत्या चुलीच्या तांबूस जाळाकडं पाहत राहिलो. आज आनंदाचा दिवस होता. तरीही कातर सांजेच्या वेळी घराकडची आठवण झाली. खिन्न वाटलं. चुलीतला जाळ फरफरू लागला तशी आईची आठवण गदगदवून टाकायला लागली. बाहेर अंधार पसरला होता. सारं सामसूम झालं होतं. तेवढ्यात देवळातला पुजारी आला. त्यानं देवाला दिवा लावून शाळेच्या आणि देवळाच्या मधल्या दारातून आत आला. तो आलेला मला माहीत नव्हता. तो म्हणाला, काय चाललंय गुरुजी? चूल पेटवली. मी दचकून मागं बघितलं आणि म्हणालो, काय ठेवलंय चुलीवर? भात आणि कोरड्या भाकरी. भातात डाळ चटणी मीठ टाकलंय. नुसता भात? भात का? सगळंच आलं की खिचडीत. त्याला काय वाटलं कुणास ठाऊक. तो म्हणाला, थांबा मी लगेच आलो, आल्या बिगारची गुणगा. तो परत आला ते वाटग्यातून आमटी आणि ऊन ऊन नाचण्याची भाकरी घेऊनच. बाहेर अंधार असूनही माझं मन उजळ बनलं. सकाळपासून पोटात काहीच नव्हतं. सकाळी कालची शिळी भाकरी आणि डांगार कोलमडलं होतं तेवढंच. भूक लागली होती. केव्हा पोटात तुकडा ढकलीन असं झालं. नाचण्याची भाकरी फारच रुचकर लागली. पोटाला आधार मिळाला. जीव लावणारा तांबड्या मातीतला एक तरी माणूस मिळाला याचा आनंद झाला. आता मी टिकेन याची खात्री झाली. पुजारी मोकळ्या मनाचा वाटला. त्याची नजर मायाळू होती. चेहरा तर कुणाशीही आपुलकी दाखवणारा भासला. थोडा बोलकाही होता तो. बोलताना चेहरा हसरा वाटे. कोकणी हेल काढून बोलणं गोडव्याचं वाटे. बोलता बोलता त्यानं या भागाची जणू ओळखच करून दिली. अवतीभोवती सगळा भाग उंच उंच डोंगरांचा, आडवाटांचा मुलूख. किती डोंगर ओलांडावे, किती टेकाडं पालती घालावी, किती खोजऱ्यांच्या दऱ्या ओलांडाव्या तेव्हा कुठं एखादं मुठभर घराचं झाडोऱ्यात दडलेलं छोटंसं गाव आढळे. घनदाट झाडीचा जीव घेणा एकांत भयान वाटे. डोईला मातकट मुंडासेच्या चिंध्या आणि अंगात फक्त काचोळा असा माणूस जंगल जाळीत लाकडांची मुळी घेतलेला भेटे. शाहूवाडी तालुक्याचा तिसरा हिस्सा भाग वेळ्यापासून पार वर प्रचितगडापर्यंत जंगला डोंगराचाच होता. छोटी छोटी अशी 30-35 गावे, वाड्या वस्त्या, धनगरवाडे यांचा तो जगापासून दूर असला मुलूक होता. वाघ, कोल्हे, लांडगे, तरस, गवे यासारख्या प्राण्यांचा वावर होता. 1942च्या क्रांती लढ्यातील भूमिगत लोक या भागात लपून राहत. आता स्वातंत्र्याचं पर्व सुरू झालं तरी फारसा फरक नव्हता. माणूस आजारी पडला तर डोलीत घालून 35-40 मैलावरील तालुक्याच्या गावी न्यावं लागे. कित्येकदा दवाखान्यात पोचवण्याआधीच वाटेतून डोली फिरे. या वरच्या बिकट आडवळणी जंगली भागात जाण्याचं विरळं हेच प्रवेशद्वार होतं. तालुक्याचा अंमलदार वरच्या भागात जायचा झाला तर आधी त्याला मधलं प्रचंड डोंगर पठार ओलांडून खडी उतरून इथंच यावं लागतं. इथंच मुक्काम ठेवावा लागतो आणि नंतर पुढची वाटचाल करावी लागते. पावसाळ्यात तर सारीकडूनच या भागाची कोंडी होते. प्रचंड पाऊस, हिंव भरणारा गारठा, धुनी पेटवून घरातच कोंडून घ्यावं लागतं. अंगावरची इरली पाऊस काळात 2-2दा शाकारावी लागतात. पाऊस काळाची पोटगी, 4-5 महिन्याचा धान्य साठा, चटणी मिठाची बेगमी आधीच करून ठेवावी लागते.
2-2 महिनं पोस्टमनचं नाव नसतं. मलकापूरच्या बाजारात पोस्टमन बसतो आणि दिसेल त्या गावच्या माणसांपासून टपाल देतो. पोचलं तर पोचलं, नाहीतर एखादा ओढाच त्याच्या नशिबी. असा हा दुर्गम बिकट मुलूक. दुर्लक्षित आणि उपेक्षित भाग. ही काणसा तर उदगिरीच्या डोंगरात उगम पावते. वाऱ्यासारखी उधळत सुटते. तिच्या वाटेला जावं कुणी? दिवाळी संपली, मकर संक्रांत झाली की कोरडी ठणठणीत पडते. पण धावते तेव्हा जीवाचा थरकाप उडवते. असं जगणं 5वीला पुजल्यावर गरिबीने गांजल्या घरातील भुकेली पोरं शाळेचा उंबरठा कसं शिवतील? मग इथं येणारे मास्तरी आले आले गेले गेले असेच असणार. कुणाचाही जीव लागत नाही. शाप दिल्यासारखा हा मुलूक. किती डुया उलटल्या तरी रानटीच राहिला आहे. त्याचा अधिवास संपलेला नाही. बोलता बोलता पुजारी म्हणाला, मास्तर लई बोललो. आमच्या कपाळाचं दळिंदर कधी मिटलं नाही. उगा आपला तुम्हा पुढं जीव मोकळा केला. वाडूळ झालाय, झोपा आता. बरं का मास्तर? काय रात्रीचं इराक तिला उठायचं झालं तर जरा सावशीतीनं. हां का बरं? काय हाय, सापा किरड्याची भीती असते. इकडं साप लई बघा, तेव्हा जरा जपून. पावसाळ्यात तर लई अडचण. तुम्ही नवा हायसा, मला उठवा. माझं मन थोडं चरकलंच. हुरहुर लागली. कशी तरी अंथरुणाला पाठ टेकली. कानात दोघांचे बोल घुमत राहिले. गायकवाड गुरुजी जाता जाता सावध करण्यासाठी बोलले होते, भागात फरारी असतात, सावध राहा. आणि आता पुजारी म्हणाला, इकडं साप असत्यात, सावशीतीनं वागा. अंथरुणात माझ्या जीवाचा मुटकुळा होऊन पडला. दुपारची पोरानं सांगितलेली कविता डोळ्यांसमोर तळत राहिली. देवा, तुझे किती सुंदर आकाश. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.